आजचा आपला हा ब्लॉग नसणार आहे। आज आपण थोडी टायर्सबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे की आपले म्हणजे स्कूटीसाठी कोणत्या कंपनीचे टायर चांगले आहेत, अपोलो, MRF किंवा TVS असे 3 प्रकारचे टायर आहेत आपल्याकडे। आपण 3 टायरची इन्फॉर्मेशन देऊया आजच्या व्हिडिओमध्ये, कारण आता आपण ब्लॉग बनवणार नाही। आता इन्फॉर्मेशन व्हिडिओ असेल की तुमच्यासाठी स्कूटीसाठी तुम्ही म्हणजे सिजनेबल टायर कोणता की तुम्ही असे 12 महिने टायर तो वापरू शकताय। तर आता आपण काय करूया, आपण आता थोडी इन्फॉर्मेशन देऊया। मी बॅक कॅमेरा ओपन करतो। आता आपण टायरच्या दुकानात आहे, वेदांतचं दुकान आहे, वेदांत टायर्स नावाने, वेदांतचं दुकान वेदांत टायर नावाने आहे। तर आपण आता बॅक कॅमेरा ओपन करून आपण थोडी इन्फॉर्मेशन देऊया टायरबद्दल की तुमचे जे टायर आहे सिजनेबल तुम्ही कोणते वापरू शकता, बेस्ट टायर फॉर युअर स्कूटी। तर असा आमचा शॉपचा व्ह्यू आहे। वेदांत थोडा माग गेला तो मला नको आजचे व्हिडिओ घेऊ, इकडे टाका वगैरे वाजतात ते सगळं। आपण तुम्ही मला दुकान छोटं वगैरे तसं काय नाही, आपण ॲक्च्युली होलसेलर आहात। आपण आपली मागा 2 गोडाऊन आहे आणि इकडे म्हणजे 3 गोडाऊन आहे टोटल। त्याच्यात आपण सगळं टायर इथून आपण सगळीकडे पोच करतो। आपण आपले मुद्दे घेऊया प्रॉपर। तर आपल्याकडे 3 कंपनीचे टायर आहेत। हा पहिला आहे, हा TVSचा आहे, तुम्ही नंबर येऊ शकताय। हा 90-100-10चा आहे। अपोलोमध्ये आपल्याकडे 90-100-10चा नव्हता म्हणून आपण 110-90-10चा घेतला, आणि MRFमध्ये आपल्याकडे अवेलेबल होता म्हणून 90-100-10चा घेतला। तर आता आपण थोडीफार इन्फॉर्मेशन आपण द्यायला चालू करूया की 3 टायरबद्दल। आपल्याकडे 3 ब्रँडचे 3 वेगवेगळ्या नक्षीचे 3 टायर आहे। हा TVSचा आहे, हा अपोलोचा आहे आणि हा MRFचा आहे। तर आपण आता ह्या 3 टायरबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे की बेस्ट नक्षी कोणती आहे। आता हीची नक्षी वेगळी, ही नक्षी वेगळी, ही नक्षी वेगळी, आणि ती तर ठेवली ती एक नक्षी वेगळी। तर पण आपण शक्यतो ह्या व्हिडिओमध्ये आपण या 3 नक्षीबद्दल बोलणार आहे। तर याच्यातली बेस्ट नक्षी कोणती राहील तुमच्या टायरला यूज करण्यासाठी की तुम्ही रेग्युलर याला यूज करू शकताय। तर आपण आपला व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया। पहिलं बोलायला गेलं तर एक कॉमन गोष्ट सांगतो, सगळ्या दुकानाला माहीत असते किंवा काही लोकांना माहिती नाही। तर इथं जे टायर असतात पूर्ण, तर प्रत्येक टायरच्या इथं साईडला अशी एक डेट दिलेली असते, 27-25। आता हा विचार पडला संगे काय नक्की, तर ह्याचे 27 आहे हा याचा वीक आहे, आणि जे हा 25 आहे हा टायरचं इयर आहे। ही मॅन्युफॅक्चरिंग डेट असती 27 वीक आणि 25 इयर, म्हणजे हा चालू 1 वर्षाचा टायर आहे। म्हणजे कसं त्यांनी प्रॉब्लेम रिप्लेसमेंट वगैरे प्रॉब्लेम व्हावा, मग सगळे दुकानदार आपल्या म्हणतात की 2 वर्ष वॉरंटी, 3 वर्ष वॉरंटी। पण जर टायरची तिथंच जर 2022 लिहिलं असेल आणि जर हा टायर जर 2025 मध्ये सेल होतोय तर रिप्लेसमेंटला फार प्रॉब्लेम होतो आणि शक्यतो टायर तो रिप्लेस होत नाही। आपण चालू करूया। तर हा MRFचा टायर आहे। आता आपल्याकडे MRFची डीलरशिप नाही, पण आपण शेजारच्या कोण टायर आणले दुकानदारांकडून, तर त्यांच्या म्हणण्याने त्यांच्याकडे ही अशी नक्षी पण टायर होते, पण MRFचं ते म्हणले की हा आमचा बेस्ट सेलिंग टायर आहे। आणि याचं म्हणजे रिप्लेसमेंट म्हणजे अजून तर याला काही प्रॉब्लेम वगैरे आणला, लोकांनी 10,000-15,000 किलोमीटर चालले पण अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। हा टायर तुम्ही मागचे टायर आपण पुढच्या टायर त्या दिवशी व्हिडिओ बनवूया नक्षीचा। तर हा तुम्ही बघू शकताय, हा 90-100-10चा टायर आहे। तर याची स्पेशलिटी काय आहे, ही जी नक्षी आहे ही सिजनेबल नक्षी आहे, सीट राईडला वगैरे फार कम्फर्टेबल आहे, आणि तुम्ही याला बिंदास वापरू शकता, काही टेन्शन काही नाही। आणि त्याचा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की ही जी नक्षी आहे ही नक्षी फार कडक आहे, तर त्याने प्रॉब्लेम काय होतो कस्टमर्सला, जो सॉफ्टनेस असतो गाडी चालतो तो भेटत नाही। आणि जे कालांतराने सोबत थोडं टायरचं जास्त तुम्ही यूज केलं होतं, पण असं लवकरच ह्या टायरची नक्षी नाही चिर पडती, आणि जेणेकरून टायर तुम्हाला लवकर रिप्लेस करतो। म्हणजे तर टायर तुमचा 10,000 चालायचं आहे तो 9,000 किलोमीटर करतो, असं MRFचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे वैशिष्ट्य म्हणतात पण असं एक निगेटिव्ह पॉईंट आहे। हा अपोलोचा आहे, आपल्याकडे 90-100-10चा नव्हता म्हणून आपण 110-80-12चा 110-90-10चा घेतला। आता इथं पण बघा सेम आहे 28 वीक आणि 25 इयर। तर हा पण 4 वर्षाचा टायर आहे। तर ही नक्षी जी आहे ही शक्यतो आपण विलेज एरियामध्ये जे रोड्स वगैरे असतात खराब वगैरे त्या रोडला ही बिंदास वापरू शकताय, आणि सिटी राईडला पण तुम्ही वापरू शकता। पण याने काय होतं ही ब्रेकिंग वगैरे असते ही प्रॉपर म्हणजे भारी होती ब्रेकिंग वगैरे ह्या नक्षीमुळे। आणि याचं हे काय की हा टायर मूव आहे, मग ज्याने काय होतं जी तुमची जी रायडिंग आहे ती फार छान चालते। तर आणि दुसरं रायडिंग छान होती कारण टायर हा मूव आहे। आणि याचा एक निगेटिव्ह पॉईंट काय आहे, हा टायर नरम असल्यामुळे याची उघळतो हा लवकर हा टायर। तसं अजून तर काय आमचं काय असं रिप्लेसमेंट चालू नाही, पण असं काही कस्टमर्सच्या असतात की हा टायर लवकर उघळतो कारण याची नक्षी नरम असल्यामुळे। तर ही TVSची नक्षी आहे।
तर ही सगळ्या जागेवर चालते. ही तुम्ही म्हणजे अशी खड्डे असू नाही तर प्लेन रोड असू नाही सीट राईड असू ही प्रत्येक याला ही नक्षी चालते. हा टायर म्हणजे ह्या 2 टायरचं मिक्सचर आहे, कडक पण आणि नरम पण, जेणेकरून तुम्हाला चालले कम्फर्टेबल जातं. पण याचा विषय काय आहे टी व्ही एसचा की टी व्ही एसची सर्व्हिस रिप्लेसमेंट सर्व्हिस ती काही एवढं काय खास नाही आहे. आता आपल्याकडे पण ते एक दादा काम करतात म्हणजे येतात ते टी व्ही एसमध्ये कामाला आहेत, ते रिप्लेसमेंट काहीच खास नाही आहे टायरची. भले ती लोक वॉरंटी देऊ काही देऊ, रिप्लेसमेंटला हा टायर म्हणजे काहीच उपयोगाचं नाही घेऊ. त्यापेक्षा ह्या किमतीत तुम्ही हे 2 टायर कधीही घेऊ शकताय. आणि याचा एक निगेटिव्ह पॉईंट काय टी व्ही एसचा की हा जी साईडने आहे याला लवकर असे चिरा पडायला चालू होतात टी व्ही एसच्या टायरला, जेणेकरून मग ते रिप्लेस पण करत नाही लवकर आणि रिप्लेसमेंटचा विषयच आहे ह्या टायरचा. तर आता आपले हे 3 असे तुम्हाला मी टायर दाखवले, तर असं नाही की याच्यात हे येत नाही. आता ही नक्षी वेगळी आहे, ही नक्षी फक्त MRFमध्ये येते, ओपोलोमध्ये ही आणि ही अशी दोन्ही नक्षी येतात. टी व्ही एसमध्ये पण ही आणि ही नक्षी येते. ही नक्षी फक्त याच्यात येते कशात MRFमध्ये. तर आता ही तुमची चॉईस राहील की याच्यापैकी तुम्हाला कोणता टायर चूज करायचा किंवा कोणती नक्षी चूज करायची आहे. ही नक्षी तुम्हाला सांगितली ही ऑल सिटी राईडसाठी आहे, ही विलेज राईडसाठी आणि तुम्ही ऑल सीझनला चालू शकता. शक्यतो हे जे टायरचे लाईफ स्पॅन असतो हा टायर तिन्ही टायर हे 10-15 हजार किलोमीटर चालतात. त्याच्या टायमिंगला त्याच्यानंतर मागचे टायर रिप्लेस करावं लागतात. पुढच्या पण भरपूर टायर आहेत, हे ट्रॅक्टरचे झाले, हे टाटा गाडीत झाली, हे पण ट्रॅक्टर झाले. इकडं अजून हे नवीन टायर आलेले आहेत. आपण यांच्यावर पण व्हिडिओ बनवूया. कार लाईनची टायर आहेत आपल्याकडे, आपण अपोलो आणि MRF दोन्ही कार लाईनची बनवूया, ते स्पोर्ट्स बाईकचे बनवूया. आणि हे 55-12 म्हणजे छोटा हत्तीला जास्त चालतात हे टायर आपण बनवूया. तर सध्याच्याला आपला पण फोकस हा 3 टायर आहे. तर आपले हे असे 3 टायर होते. आता तुमच्यावर डिपेंड होतं तुम्हाला टी व्ही एस घ्यायचं आहे, ओपोलो घ्यायचं आहे का MRF घ्यायचं आहे. MRFचं फक्त नाव झाले, MRF पण म्हणजे नक्षीच्या बाबतीत आहे ठीकठाक आहे, पण MRFची नक्षी कडक असल्यामुळे शक्यतो कोण घेत नाही. ओपोलोचं एवढं नाव नाही, पण ओपोलो सर्व्हिसला वगैरे चांगलं आहे, त्याची नक्षी वगैरे चांगलं आहे. आणि टी व्ही एसचं तुम्हाला सांगितलं, टी व्ही एसचं सगळं चांगले, रिप्लेसमेंटचा इश्यू आहे आणि टायर्सला जास्त चिरा वगैरे पडतात. तर आता तुमच्या याच्यावर तुम्हाला हे 3 पैकी कोणते टायर घ्यायचे आहे. तो आता आपण आपला इथे व्हिडिओ बंद करूया. बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण नक्की ट्राय करूया की लवकर आपला स्पोर्ट बाईक्सच्या याचा आपण व्हिडिओ अपलोड करूया की तुमच्या स्पोर्ट बाईकसाठी कोणते टायर बेस्ट राहतील आणि कोणत्या कंपनी चांगले राहतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.